मला इथे ना मसाला चाळून घ्यायचं होतं, पण त्याच्या अगोदर स्वतःची तयारी करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर इतकं तिखट लागून जातं. एक तर मरणाचं गरम होतंय. गरममध्ये जर तिखट लागलं, तर मग दिवसभर बघायचं काम नाही. हा मागच्या वर्षीचा माझा मसाला आहे, तर मला ह्या वर्षी काही करायची गरज नाही. मला तुम्ही बोलतात ना, "तू पॅकेटचा मसाला जास्त खाते." तर मी जास्त खात नाही. मी घरचा मसाला बनवलेला असतं ना, तेच जास्त करून टाकत असते. घरचा मसाला बनवण्यासाठी भरपूर काही साहित्य आपल्याला लागतं. सगळ्या बायकांना माहिती असतं. म्हणून आहे ना, मी अर्धं उरलेलं होतं तसलंच ठेवलं. तर मला ना काल पण एक ताईनं विचारलं होतं, "ताई तू मेहंदी कोणती लावते?" तर म्हटलं, "चला सांगतेच." मी ना पहिले ना गणपती छाप मेहंदी लावायची, पण आता ती जास्त करून इथं काही भेटत नाही म्हणून आहे ना मी निशाच लावते. आता बरेच दिवसापासून मी तेच लावते. छान आहे. त्यानं काही आपले पांढरे वगैरे केस होत नाही. त्याच्यामध्ये एक अंडा मी टाकत असते. आता भरपूर काही साहित्य मी टाकते बरं का, पण ह्यावेळेस मी शॉर्टकटमध्येच केलं होतं. त्याच्यानंतर आता जेवणसुद्धा बनवायचं होतं. हिरवी मिरचीचा ठेचा आहे ना, टोमॅटो टाकून एक नंबर लागते आणि तव्यावरचं. माझी मम्मी नेहमी असं करते, पण मला काही ते जमत नाही. म्हटलं चला ट्राय करूनच बघते. तव्यावरचं ना असा खरडा एक नंबर लागतोय. तर छान इथे आहे ना मस्त असं ठेचा बनवून घेतला आणि त्याच्यानंतर दूध आणि ज्वारीची भाकर असं काही आजचं जेवण होतं. तर चला इथेच एंड करते. बाय.